नमस्कार. ट्यूजडे टीचर्स टॉक टाइम या दर मंगळवारी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणारे सर्व शिक्षक बंधू भगिनी, पालक, संस्थाचालक, प्राचार्य आणि विद्यार्थी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. खरं तर शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना आपल्या मनामध्ये असणाऱ्या भावना कुणाबरोबर तरी शेअर कराव्यात या उद्देशानं आपण हा चर्चात्मक कार्यक्रम सुरू केलेला आहे. आणि यामध्ये आपण शैक्षणिक आणि अशैक्षणिक अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टीवर आपल्या मनातील विचार यावर चर्चा करणार आहोत. मागच्या दोन भागामध्ये साधारणपणे आपण शैक्षणिक वर्ष सुरू करत असताना शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणामधली सुरक्षितता, विद्यार्थ्यांची शारीरिक सुरक्षितता आणि मानसिक आरोग्य याबद्दल काही गोष्टींबद्दल चर्चा केली. आणि त्यातून नव्यानं शैक्षणिक क्षेत्रात दाखल झालेल्या काही शिक्षक बंधू भगिनींच्या मनामध्ये जे प्रश्न निर्माण झाले त्यांनी जो संपर्क करून त्यावर चर्चा केली, त्यामुळे एक आनंद असा वाटला की आपल्या प्रोफेशनशी अतिशय प्रामाणिक असणारी ही तरुण पिढी आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्या पुढच्या पिढीला जो आनंद देण्याचा प्रयत्न करत आहे तो कौतुकास्पद आहे. म्हणजे कुठल्या तरी दूरच्या एखाद्या खेड्यामधून एखादा शिक्षक किंवा एखादी शिक्षिका जेव्हा संपर्क करून सांगतात की त्यांच्या शैक्षणिक संकुलामधल्या भौतिक सुविधांच्या बाबतीमध्ये, विद्यार्थ्यांच्या शारीरिक सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये आणि विशेषतः नव्यानं दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावविश्वामध्ये जो काही आपण कम्फर्ट झोन आणण्याचा प्रयत्न करत आहोत किंवा त्या विद्यार्थ्यांना आपण मानसिकदृष्ट्या स्थिर स्थावर करण्याचा जो प्रयत्न करत आहोत त्यासाठी जे या शिक्षक वृंदाकडनं प्रयत्न होत आहेत ते अतिशय कौतुकास्पद आहेत. खरं तर उपलब्ध रिसोर्सेसच्या माध्यमातून आपल्या भोवतालचं जग अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न हेच खरं तर आजच्या शिक्षणाचं आपलं महत्त्वाचं एक धोरण आहे. आणि म्हणून मला महाभारतामधलं एक श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातलं एक वाक्य आठवतं की जेव्हा श्रीकृष्ण भगवानांना अर्जुनाने प्रश्न विचारला होता की या रथी महारथी असणाऱ्या किंवा रथी महारथी एकमेकासमोर उभ्या ठाकलेल्या या युद्धामध्ये सर्वात प्रभावी शस्त्र कोणतं आहे. तर त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं होतं की तुझ्या हातामध्ये जे शस्त्र आहे ते शस्त्र तू किती चांगल्या प्रकारे वापरतो त्यावरच तुझं सामर्थ्य आणि तुझं श्रेष्ठत्व सिद्ध होणार आहे. आणि त्यामुळं तुझ्या हातातलं शस्त्र हे सर्वोत्कृष्ट शस्त्र आहे असं मानून जेव्हा तू या युद्धामध्ये उतरशील तेव्हा तुझा विजय निश्चित असेल. शैक्षणिक क्षेत्राकडं सर्वच प्रकारच्या व्यवस्थांकडनं बऱ्यापैकी दुर्लक्ष होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक रिसोर्सेस अत्यंत तोडके असतात. अर्थसंकल्पामध्ये जितकी तरतूद असायला हवी असते तितकी तरतूद दिली जात नाही किंवा तितका खर्च शैक्षणिक क्षेत्रावर होत नाही. आणि ज्या खाजगी शैक्षणिक संस्था आहेत किंवा ज्या सेल्फ फायनान्स शाळा आहेत तिथे परिस्थिती अधिकच बिकट असते, कारण तो एक कॅश फ्लो मॅनेजमेंटचा विषय आर्थिकदृष्ट्या होऊन जातो. आणि त्यामध्ये संस्थाचालकांना, शिक्षकांना, प्राचार्यांना ते शैक्षणिक संकुल वर्षभर चालवण्यासाठी उपलब्ध करावे लागणारे रिसोर्सेस हे अतिशय तारेवरची कसरत असते. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जेव्हा शिक्षक बंधू भगिनी हे आपल्या नव्या पिढीसाठी काही छोट्या छोट्या गोष्टी करतात आणि त्या आनंदाने शेअर करतात तर हे अतिशय कौतुकाची गोष्ट आहे. मागच्या भागामध्ये आपण पुस्तक कसे वाचावे या विषयावर थोडीशी चर्चा केली होती आणि त्या अनुषंगानं एक बातमी आत्ता येते आहे की महाराष्ट्र शासनातर्फे रीड इंडिया अशा प्रकारचा एक प्रोजेक्ट लॉन्च होतोय आणि त्याचे ब्रँड अँबॅसेडर हे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन असणार आहेत. म्हणजे संस्थाचालकांनी जो प्रश्न आपल्यासमोर मांडला होता की विद्यार्थ्यांना करोनाच्या काळानंतर मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेत लिहिता, वाचता आणि बोलता येणं हे अतिशय कठीण झालेलं आहे किंवा त्या अतिशय बेसिक गोष्टीवर काम करणं अतिशय गरजेचं झालेलं आहे. कदाचित या सर्व संस्थाचालकांच्या, शिक्षकांच्या चर्चेमधून धोरणकर्त्यांना या गोष्टीची जाणीव झाली आणि त्यातून रीड इंडियासारखा प्रोजेक्ट लॉन्च झाला.
पूर्वी देखील टाइम्स ऑफ इंडियासारख्या एका वृत्तपत्रानं स्वयंसेवकांच्या माध्यमातून काही वंचित वस्तींमध्ये लिहिणं वाचणं यासाठी प्रत्येक स्वयंसेवकांना दिवसातले 2 तास असं आठवड्यातलं 1 दिवस काम करावं अशी एक विनंती करणारी चळवळ रीड इंडिया लीड इंडिया नावानं सुरू केली होती. आणि टाइम्स ग्रुपचा तो उपक्रम अतिशय चांगला चाललेला होता की ज्यामध्ये हजारो नव्हे तर लाखो स्वयंसेवकांनी भाग घेतला आणि आठवड्यातले 2 दिवस वंचित वस्तीमधल्या ज्या मुलांना शैक्षणिक रिसोर्सेस अतिशय कमी आहेत अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ही तरुणाई समोर आली. म्हणजे सामाजिक जबाबदारीची जाणीव ही समाजातल्या बहुतेक घटकांमध्ये असते. आपल्याला योग्य पद्धतीनं त्या लोकांना आवाहन करावं लागतं. आणि म्हणून एखादी संस्था किंवा एखादी शैक्षणिक संस्था चालवण्यासाठी शिक्षण संस्थेचे संचालक असतील, प्राचार्य असतील, शिक्षक असतील, विद्यार्थी आणि पालक हे 5 घटक तर महत्त्वाचे आहेतच. परंतु त्याचबरोबर त्या शैक्षणिक संकुलाभोवती किंवा त्या गावामध्ये असणारे जे इतर समाज घटक आहेत की त्या भागातील चांगले व्यापारी असतील, चांगले चार्टर्ड अकाउंटंट असतील, चांगले डॉक्टर्स असतील, वकील्स असतील, इंजिनियर्स असतील, इव्हन 12 बलुतेदारामधली जी लोक चांगली कारागिरी करत असतील, एखादा चांगला सुतारकाम करणारा व्यक्ती असेल, एखादा चांगला लोहार काम करणारा व्यक्ती असेल, एखादा चांगलं घिसाडी काम करणारा व्यक्ती असेल, तर हे जे 12 बलुतेदार लोक आहेत या लोकांची उदाहरणं सुद्धा किंवा त्या लोकांच्या एक्सपर्टीजचं जाणीव सुद्धा आपल्या शैक्षणिक संकुलातल्या विद्यार्थ्यांना घडवून आणणं हे सुद्धा एक चांगलं आणि महत्त्वाचं काम आहे की जे या शैक्षणिक वर्षामध्ये आपण सर्व शिक्षकांनी करावी अशी माझी सर्वांना विनंती आहे. आपण भारतीय लोकांना परदेशात घडणाऱ्या गोष्टींबद्दल बऱ्याचदा आकर्षण असतं आणि त्यामुळं बाहेरच्या देशातून एखादा सन्मान मिळाला किंवा बाहेरच्या देशात एखादी गोष्ट घडली की ती गोष्ट चांगलीच आहे असं आपण सहजासहजी मानतो. तर त्या अनुषंगाने एक उदाहरण द्यावं असं वाटेल की जपानसारख्या अत्यंत आधुनिक आणि औद्योगिक देशामध्ये जेव्हा शाळेतील विद्यार्थ्यांना शेतीची माहिती द्यायची असते तेव्हा त्या ठिकाणी काम केलेल्या एका भारतीय शिक्षकानं मला कळवलं होतं की त्या ठिकाणी शाळेच्या परिसरामध्ये शेतीचा सगळे अवजार आणून उभी केली जातात आणि त्या अवजारांपासून कशा प्रकारे काम केलं जातं याचं प्रात्यक्षिक त्या शाळेच्या प्रांगणामध्ये दिलं जातं. म्हणजे आपल्याकडे जेव्हा शैक्षणिक सहली आपण करतो तर आपण पर्यटन स्थळांच्या ठिकाणी बऱ्याचदा शैक्षणिक सहली करतो. कृषी विद्यापीठाचे जे पदवीधर विद्यार्थी असतात त्यांना त्यांच्या 4 वर्षापैकी 6 महिन्याचा काळ हा शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन, बांधावर जाऊन किंवा किंबहुना शेतकऱ्यांच्या घरी राहून त्या प्रकारचं काम करून त्याचा प्रोजेक्ट सादर करणं बंधनकारक असतं. तशाच प्रकारे आपल्याकडे देखील बऱ्याचशा शाळांमधून आता शेतावरची सहल, बांधावरची सहल अशा प्रकारच्या गोष्टी सुरू व्हायला लागलेल्या आहेत. कुतूहलाचा भाग म्हणून का असेना, परंतु शहरी भागातल्या ज्या मुलांची नाळ आता ग्रामीण भागामध्ये तुटलेली आहे किंवा ग्रामीण भागाशी संपर्क त्यांचा राहिलेला नाही, औद्योगिकरणामुळं, शहरीकरणामुळं किंवा कामाच्या आणि बेरोजगारीच्या चिंतेमुळं जी स्थलांतर झालेली आहेत त्यामुळं ग्रामीण भागाशी नाळ तुटलेली खूप सारी लोकसंख्या आपल्या शहरामध्ये आहे आणि त्यांची 2री-3री पिढी, ज्यांना गमतीनं असं म्हटलं जातं की दूध कोण देतो तर दूधवाला देतो. म्हणजे त्या लोकांना दूध कसं निर्माण होतं किंवा कुठून येतं, आपण जे अन्न खातो ते अन्न कसं तयार होतं याच्याबद्दलची माहिती फारशी नसते. मी एका मोठ्या उद्योजकांबरोबर मुंबईमध्ये डेअरी फार्मबद्दल चर्चा करत होतो आणि डेअरी फार्मबद्दल चर्चा करत असताना किती गुंतवणूक असणार आहे, किती ॲनिमल्स असणार आहेत, कशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे, त्यासाठी कोणती यंत्रसामग्री लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा करताना अचानक त्यांच्याकडनं एक प्रश्न आला की गाय आठवड्यातनं किती वेळा दूध देते. म्हणजे 1दा देते, 2दा देते, 3दा देते. 70 ओलांडलेले ते उद्योगपती होते. शेकडो हजारो करोडो रुपयांची त्यांची इंडस्ट्री होती अशासाठी म्हणतोय की दुर्दैवानं 2 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. परंतु त्यांना गाय दिवसातनं 2 वेळा दूध देते हे ऐकल्यानंतर आश्चर्य वाटलं. कारण त्यांच्या घरी दूधवाला फक्त सकाळी 1दा दूध द्यायचा किंवा त्यांच्याकडे ज्या टेट्रापॅकमध्ये दूध यायचं त्यामुळे त्यांना असं वाटायचं की गाईनं दूध दिलं की ते टेट्रापॅकमध्ये बंद होतं आणि आपल्याला पाहिजे तेव्हा वापरलं जातं. टेट्रापॅक ही अशी टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही ताजे पदार्थ जर बंद केले तर ते साधारण 1 वर्षापर्यंत
रूम टेम्परेचरला कुठल्याही प्रकारची खराबी न होता राहू शकतात. तर अशा प्रकारे जर त्या उद्योजकांची अवस्था असेल तर ग्रामीण जीवनाशी नाळ तुटलेल्या समाजामधल्या विद्यार्थ्यांना आपल्याला पुन्हा एकदा जी भारतीय कृषी संस्कृती आहे किंवा जे भारतीय प्राचीन परंपरा आहे त्याची तोंडओळख करून देणारे काही उपक्रम या ठिकाणी राबवणं गरजेचं आहे. आणि म्हणून व्हॉलंटिअरिंग सारखा एक प्रयोग जो अनेक देशामध्ये केला जातो, म्हणजे व्हॉलंटिअरिंग ऑस्ट्रेलिया हा एक खूप मोठा समूह, मी ज्या ऑस्ट्रेलियामध्ये 2 वर्ष शिक्षणासाठी राहिलो त्या ठिकाणी मी अनुभवलं की लोक आपल्या दिनचर्येतून थोडासा वेळ काढून, दिवसातला एखादा तास किंवा आठवड्यातले 2 तास अशा प्रकारचा वेळ काढून समाजातल्या इतर घटकांसाठी आपण काही करू शकतो का अशा प्रकारे संधी शोधत असतात. आणि अशा लोकांच्या जीवावरच खरं तर हा समाज चाललेला असतो. 100 पैकी 100 लोक चांगलं काम करतात म्हणून हे जग चालू नसतं, तर 100 पैकी फक्त 5 लोक चांगलं काम करतात आणि उरलेले 95 लोक त्या चांगल्या कामाचे लाभार्थी असतात असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. अशी परिस्थिती आपल्यासोबती आहे. म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न जेव्हा आपण चर्चेला घेतो तेव्हा जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला नोकरी नाही तोपर्यंत तो नोकरी मिळवण्यासाठी कुठलंही पडेल ते काम करण्याची तयारी दाखवतो. परंतु ज्या क्षणी त्याची नोकरी सुरू होते आणि त्यानंतर त्याला काम सांगितलं जातं तेव्हा ते काम कसं टाळू, म्हणजे कष्टाळूपासून कसं टाळूपर्यंतचा त्याचा प्रवास हा फक्त नोकरी नसणं आणि नोकरी असणं या 2 स्थितीमध्ये बदलून जातो. आणि ही परिस्थिती जर बदलायची असेल तर आपल्या सर्व विद्यार्थ्यांना, आपल्या पुढच्या पिढीला मूळतः आपली जी भारतीय ग्रामीण संस्कृती असेल, कृषी संस्कृती असेल, प्राचीन परंपरा असतील, श्रमाला प्रतिष्ठा देणाऱ्या गोष्टी असतील, या गोष्टी सांगणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे ज्यांनाही देशांना आपण प्रगत राष्ट्र मानतो त्या देशामध्ये श्रमाला प्रतिष्ठा हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आणि मी माझ्या संवादामधून अनेकदा माझ्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना किंवा चर्चेतल्या लोकांना सांगत असतो की परदेशात कुठल्याही व्यक्तीची जी सामाजिक स्टेटस आहे ती तो काय काम करतो आणि त्याच्याकडे किती पैसे आहेत हे बघून होत नाही, तर एव्हरी लाईफ इज प्रेशियस अशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रत्येक माणसाकडे बघितलं जातं. म्हणजे तुमच्या भोवती काम करणारा, तुमच्या भोवती वावरणारा प्रत्येक व्यक्ती हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि तुम्ही जितके महत्त्वाचे आहेत तितकाच तो महत्त्वाचा आहे. अशा प्रकारची भावना आपल्या सर्वांमध्ये निर्माण व्हायला पाहिजे. मी ज्या स्पेनमधल्या सॅन सेबास्टियनच्या विद्यापीठामध्ये होतो त्या ठिकाणी जेव्हा मी पहिल्यांदा गेलो तेव्हा मी बघितलं की त्या ठिकाणी आमच्या विद्यापीठामध्ये स्वच्छतेचं काम करणाऱ्या जी महिला होत्या त्या महिला, आता परदेशातल्या स्वच्छतेचे कर्मचारी जरी असले तरी ते स्वतःची गाडी घेऊन येणार, त्यांच्याकडे अतिशय अत्याधुनिक सुविधा असणार. म्हणजे आपल्याकडं सुद्धा दुर्दैवानं स्वच्छता कर्मचारी हा अत्यंत अस्वच्छ असतो. त्यासाठी कारणीभूत अनेक घटक आहेत, परंतु वस्तुस्थिती ती आहे. आणि परदेशामधले स्वच्छता कर्मचारी सुद्धा इतके स्वच्छ असतात की त्यांच्याकडे बघून आपल्याला वाटतं की आपल्याला अजून स्वच्छता करायला पाहिजे. तर हे स्वच्छता कर्मचारी आणि आमच्या विद्यापीठाच्या विभागाचे, केमिस्ट्री विभागाचे डीन हे कॅन्टीनमध्ये एकाच टेबलावर बसून चहा घेतात की नाश्ता करतात किंवा जेवण करतात आणि त्यात काही वावगं वाटत नाही. आपल्याकडे जर समजा अशा प्रकारे विद्यापीठाचे कुलगुरू आणि विद्यापीठातले स्वच्छता कर्मचारी एकाच टेबलवर बसून जेवण करायला लागले तर तो इव्हेंट होईल, त्याची प्रसिद्धी होईल, ती बातमी होईल. बातमी कोणत्या गोष्टीची होते? जी गोष्ट नॉर्मल नसते त्या गोष्टीची बातमी होते. आणि म्हणून आपल्याकडं कुणीतरी फार शिकलेला आहे, तो कुणीतरी फार ऑफिसमध्ये बसून काम करतोय आणि म्हणून तो महत्त्वाचा आहे. आणि एखादा व्यक्ती ग्राउंडवर काम करतोय, त्याच्या हाताला माती लागलेली आहे, त्याचे हात खराब झालेले आहेत, अशा व्यक्तीला कमी दर्जा दिला जातो, त्याला कमी मान सन्मान दिला जातो. तर ही परिस्थिती आपल्याला बदलवायची आहे. ही परिस्थिती पुढच्या पिढीमध्ये समतेचा आणि समानतेच्या पातळीवर आपल्याला न्यायची आहे. म्हणून परदेशातल्या श्रमाला प्रतिष्ठा असणाऱ्या संस्कृतीची आपण ओळख करून घ्यायला पाहिजे. दुर्दैवानं आपण साधारणपणे पाश्चात्यांचं अंध अनुकरण करतो. म्हणजे परदेशामध्ये फक्त पैसे उडवणं, मजा करणं, मार्केटिंग गिमिक्सच्या साह्यानं एखादा इव्हेंट साजरा करणं, उधळपट्टी करणं, कुठलेही निर्बंध न पाळता वागणं, अशा प्रकारचं वागणं होतं असं आपल्याला इथं बसून वाटतं. परंतु जे लोक परदेशात राहतात किंवा भारतातून जे लोक परदेशात गेले त्यांनी जर बारकाईनं ते पाहिलं असेल तर असं लक्षात येतं की तिकडे देखील आपल्यासारख्या सामाजिक मूल्य किंवा कौटुंबिक मूल्य या आणि अनेक संस्था, ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांना महत्त्व आहे.
आणि त्यामुळं माणूस हा सर्वसाधारणपणे आतून सगळ्या जगामध्ये सारखा जरी असला तरी त्याच्या भोवती काय परिस्थिती आहे त्या परिस्थितीवरून तो विचार करणं ठरवतो. आणि म्हणून आपल्याला श्रमाला प्रतिष्ठा देत असताना सर्वात मोठी जी इंडस्ट्री भारतामध्ये आहे ती आहे कृषी इंडस्ट्री, कृषी प्रक्रिया उद्योग किंवा शेती. शेतीवर आधारित आपली संपूर्ण रचना आहे. एखाद्या वर्षी जर मान्सून चांगला झाला नाही तर अगदी सॉफ्टवेअर कंपन्या म्हणवल्या जाणाऱ्या किंवा वाहन उद्योगातल्या मोठ्या कंपन्या म्हणवल्या जाणाऱ्या कंपन्यांचे सुद्धा विक्रीचे आलेख आणि आर्थिक ताळेबंद बिघडून जातात. म्हणजे सर्वात जो प्रायमरी प्रोड्युसर आहे तो शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याच्या जीवावरच हे संपूर्ण जग चाललेलं आहे. याची जाणीव आपल्याला आपल्या पुढच्या पिढीतल्या लोकांना द्यायची आहे. एक पी साईनाथ नावाचे एक सद्ग्रस्त पत्रकार आहेत आणि त्यांनी काही वर्षापूर्वी एक रिपोर्ट सादर केला होता की दररोज 2000 लोक शेती क्षेत्र सोडून जातात आणि ते शहरामध्ये बांधकाम मजूर किंवा इतर कुठलंही सनरी काम करणारे लोक म्हणून काम करतात. म्हणजे दिवसाला 2000 लोक जर शेती सोडून जात असतील तर अजून काही वर्षामध्ये शेतामध्ये काम करायला किंवा शेताचे मालक असणारे लोक खूप कमी असतील आणि ही संपूर्ण शेती काही अनिष्ट प्रवृत्तींच्या ताब्यामध्ये जाऊ शकते. हे जर थांबवायचं असेल तर आपल्याला शेतीसारख्या उद्योगाला ग्लॅमर द्यावा लागेल. म्हणजे साधारणपणे आता 2007 नंतर जे लोकांच्या हातामध्ये मोबाईल फोन आणि इंटरनेट स्मार्टफोन यायला लागले तर त्यामुळं ग्लॅमरला फार महत्त्व आलं, इन्फ्लुएन्सरना फार महत्त्व आलं. मोबाईलमधनं कोण काय सांगतोय आणि त्याचं ऐकून कोण कसं वागतंय हे जर बघितलं तर आश्चर्यानं डोळे विस्फारतात. म्हणजे मी 3 वर्षापूर्वी जेव्हा नेवासा तालुका ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचं उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला तेव्हा परमपूज्य महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज आणि श्री क्षेत्र देवगड तसेच माननीय हबप उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर सुरेगाव येथील आश्रम आणि तालुक्यातील नेवासा तालुक्यातील काही संत महंतांना मी त्या ठिकाणी बोलावलं होतं आशीर्वादासाठी. कारण कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करायची असेल तर आपलं अधिष्ठान चांगलं असावं, त्या कामाला नैतिक अधिष्ठान असावं अशी आपली भूमिका होती. आणि म्हणून त्या दृष्टीनं आपण सर्व साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा केला होता. तर त्या उद्घाटनाला साधारण 100 ते 150 शेतकरी आणि मित्रपरिवार हजर होता. त्यानंतर काही दिवसांनी आमच्या कार्यालयाच्या शेजारी एक उद्घाटन होणार होतं आणि ते एका फॅशनेबल कपड्यांच्या दुकानाचं उद्घाटन होणार होतं. आणि अचानक एक दिवस दुपारी त्या दुकानाशेजारी जेव्हा त्याचं उद्घाटन होणार होतं 1000-1500 तरुणांचा गट जमलेला होता. मला आश्चर्य वाटलं की मी शेती क्षेत्रासारख्या एका अत्यंत ग्रामीण भागातल्या जिव्हाळ्याच्या विषयावर संत महंतांना बोलावून उद्घाटन सोहळा केला आणि त्याला साधारण 150 लोक हजर होते. आणि या ठिकाणी 1000-1500 तरुण हातामध्ये मोबाईल घेऊन त्या ठिकाणी गर्दी केलेली होती आणि त्यांची सगळी धावपळ सुरू होती. आणि मग एका काळ्या गाडीमध्ये असे बाउन्सर छाप लोक घेऊन एक गळ्यामध्ये प्रचंड सोन्याची कासरे घातलेला माणूस, तरुणच म्हणायचा, तो उतरला आणि मग त्याच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी या 1000-1500 तरुणांमध्ये स्पर्धा लागली. आणि मग तो 5 ते 10 मिनिटासाठी तो गाडीतला तरुण उतरला, त्यानं त्या फीत कापून दुकानाचं उद्घाटन केलं आणि ते 1,500 तरुणही जवळपास त्याच्या नावानं मोठ्यानं घोषणा देत होती, त्याच्या गाडीमागे पळत होते, त्याच्याबरोबर शेक हँड करण्यासाठी त्यांची स्पर्धा चालली होती. आणि मला हे सगळं बघून अतिशय वाईट वाटत होतं आणि त्याच वेळेस ते हसूही येत होतं की कुठलंही कर्तृत्व नसणारी ही लोक केवळ मोबाईलवर येऊन काहीतरी वाकडे तिकडे चाळे करणार आणि हे या 1000-1500 तरुणाईला आदर्श वाटणार आणि त्या वेडेवाकडे चाळे करणाऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये हात देण्यासाठी ही तरुणाई त्याच्या मागे पळणार, स्वतःचा वेळ वाया घालवणार. आणि तो व्यक्ती देखील काहीतरी आपण मोठे VIP आहोत अशा थाटात 2-3 गाड्यांचा ताफा, त्याच्या भोवती बाउन्सर, ते सिक्युरिटी, अशा प्रकारचे लोक घेऊन फिरणार. तर हे अतिशय निराशाजनक चित्र आहे. आणि त्यामुळे हे जर आपल्याला बदलायचं असेल तर आपल्याला मूल्य शिक्षणासारखे प्रयोग आपल्या शैक्षणिक संकुलामध्ये करावे लागतील. चांगल्याला चांगलं म्हणणं आणि वाईटाला वाईट म्हणणं हे आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवायला लागेल. कुठली गोष्ट चांगली आहे आणि कुठली गोष्ट वाईट आहे एवढं जरी आपण विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवू शकलो तरी भविष्यामध्ये असे प्रकार होणार नाहीत आणि लोक चुकीच्या मार्गाला जाणार नाहीत किंवा चुकीच्या लोकांना आपला आयडॉल समजणार नाही.
आणि हे करण्यासाठी शिक्षणाबरोबरच आपल्याला काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी कराव्या लागतात, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा खरं तर सहभाग असतो तो म्हणजे खेळांचा. म्हणजे विशेषतः कुठल्याही शाळेला चांगलं क्रीडांगण असावं. चांगली क्रीडांगण असणारी शाळा ही चांगली मानली जाते. म्हणजे पूर्वी जेव्हा मी रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी असल्यामुळं आमच्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळा तर बहुतांशी ह्या देणगीला मिळालेल्या जागेवरच असतात. कुणीतरी एक देणगी म्हणून जागा देतो, कुणीतरी दुसरा दानशूर शाळा बांधून देतो आणि मग आमची शाळा रयत शिक्षण संस्थेची सुरू होते. अशा पद्धतीनं रयतचं काम ह्या महाराष्ट्रामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रूपानं या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि तो वड अजूनही विस्तारत आहे. तर या रयत शिक्षण संस्थेच्या प्रमाणे सर्वच शाळांकडे मोठ्या प्रमाणात जागा नसेल, इमारती नसतील किंवा क्रीडांगणं नसतील, परंतु जी क्रीडांगणं जेवढी उपलब्धता आहे त्यामध्ये जास्तीत जास्त मुलांना जाऊ देणं, खेळू देणं, मातीबरोबर खेळू देणं हे आपण सर्वांनी या शैक्षणिक वर्षामध्ये पाळलं पाहिजे. कारण शक्यतो काय होतं की 9वी-10वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना महत्त्वाचा तास किंवा महत्त्वाचे वर्ष म्हणून पीटीचा तास हा गणिताचा किंवा इंग्रजीचा तास केला जातो आणि त्या विद्यार्थ्यांना वर्षभर ग्राउंडवरच जाऊ दिलं जात नाही. आणि मग खेळाचं महत्त्व किंवा खेळ हा एक चांगला करिअरचा ऑप्शन आहे असं आपल्याला कधी वाटतं, ज्या वेळेस आपण वर्ल्ड कपची फायनल मॅच बघत असतो. मग ती क्रिकेटची असेल किंवा फुटबॉलची असेल किंवा हॉकीची असेल किंवा इतर कुठल्या खेळाची असेल, किंवा साधारणपणे ज्यावेळेस ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवणारे लोकांचे फोटो आपण बघतो किंवा ऑलिम्पिकच्या फायनल्स आपण बघत असतो किंवा नुकत्याच पार पडलेल्या विम्बल्डन सारख्या स्पर्धा, टेनिसच्या स्पर्धांमध्ये आपण बघत असतो किंवा आत्ताच युरोपमध्ये जो युरोपा कप झाला आणि त्यामध्ये इंग्लंड आणि स्पेनच्या मॅचमध्ये स्पेननं विजय मिळवला किंवा विम्बल्डनमध्ये स्पेनच्याच कार्लोस अल्काझारनं पुरुष एकेरीमधलं अजिंक्यपद पटकावलं आणि चेक रिपब्लिकच्या एका छोट्या देशातल्या मुलीनं विम्बल्डनचं जागतिक विजेतेपद मिळवलं. तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे हो, खेळ हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तोपर्यंत आपल्या ते ध्यानीमानी नसतं आणि त्यामुळं असं तात्कालिक स्पॉन्टेनियस किंवा तात्कालिक पद्धतीनं जर आपण असा विचार केला तर हे यश मिळू शकत नाही. कारण आपण जर त्या विजेत्या लोकांचा इतिहास पाहिला किंवा त्यांचं जीवन कार्य पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की वयाच्या 3ऱ्या-4थ्या वर्षी ही लोक खेळांना वाहून घेतात आणि पुढची 10, 15, 20 वर्षाची त्यांची मेहनत आपल्याला एखाद्या दिवशी टीव्हीवर दिसते. म्हणजे टीव्हीवरचा त्यांचा तो 2 तासाचा खेळ हा त्यांच्या 20 वर्षाची तपश्चर्या असतो. आणि त्यामुळं आपल्याला आपल्या शैक्षणिक संकुलामधले असे जे हिरे आहेत हे हिरे शोधावे लागतील आणि त्यांना पैलू पाडण्याचं काम आपल्याला निगुतीनं करावं लागेल. हा थँकलेस जॉब असतो. साधारणपणे स्पर्धेमध्ये हरल्यानंतर त्यांना कुणीही सांत्वन करणारं नसतं. त्यांनी स्वतःचं सांत्वन करायचं असतं आणि परत स्वतःच नव्यानं पुढच्या फेरीसाठी तयार व्हायचं असतं किंवा पुढच्या स्पर्धेसाठी तयार व्हायचं असतं. त्यामुळं थँकलेस जॉब करत असताना आपल्याला संयम, शारीरिक आणि मानसिक तयारी ही आपली असायला लागते. त्याच्यासाठी सभोवतालचं वातावरणही तसं लागतं. त्या देशांची जर आपण बजेट बघितले तर शिक्षणासाठीचा किंवा खेळासाठीचा जो खर्च आहे तो आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे. परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये आपण जर प्रत्येक वेळी अशा गोष्टींकडे बोट दाखवत राहिलो तर आपल्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळवणं अशक्य होऊन जाईल. कारण भारत हा देश विकसनशील देश आहे. आपण जरी पेपरमधल्या बातम्या आणि काही घोषणामध्ये म्हणत असू की आपण फार विकसित झालेलो आहोत किंवा आपण विश्वगुरू वगैरे झालेलो आहोत, परंतु सद्य परिस्थिती, ग्रामीण भागातली परिस्थिती बघितली तर ती परिस्थिती तशी नाहीये. आपल्याला अजून विकसित देशाच्या किंवा ऑर्गनाइज्ड स्वरूपामध्ये काम करण्याच्या दिशेनं प्रयास करावा लागणार आहे आणि त्यासाठी सर्वांना एकत्रित प्रयत्न करावे लागणार आहेत. मी आता माझ्या व्यावसायिक कामाच्या निमित्तानं जेव्हा शाळांच्या मुख्याध्यापकांशी आणि शिक्षकांशी बोलतो तेव्हा असं लक्षात येतं की प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 15 दिवसांनी देखील आपल्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत आणि त्यांची बारीक सारीक माहिती जी आपल्याकडे असायला हवी ती अजूनही आपल्याकडं एका ठिकाणी ऑर्गनाइज स्वरूपात नाही. तर मी माझ्या काही जवळच्या परिचित शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना 3 एक्सेल फॉर्मॅट शीट दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये ती माहिती त्यांनी भरून ठेवली तर त्यांना खूप कामी येईल. म्हणजे आपल्याकडे किती रिसोर्सेस आहेत, आपल्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत, त्यांचे जन्मतारीख काय, त्यांची कॅटेगरी काय, त्यांची डेट ऑफ बर्थ काय,
त्यांच्या इतर सामाजिक कॅटेगरी, इतर स्कॉलरशिपसाठी लागणाऱ्या गोष्टींसाठी त्यांचा संपर्क, त्यांचा पत्ता, त्यांचा ब्लड ग्रुप, त्यांची हेल्थ कंडिशन, त्यांच्या इमर्जन्सी कॉन्टॅक्ट, अशा प्रकारे जे काही 15-20 प्रकारचे जे गोष्टी आहेत की ज्या आपल्याकडं असायला पाहिजे त्या आपल्याकडं अनेकदा असत नाही. म्हणजे मला आठवतं की मी तळेगाव जवळच्या एका शैक्षणिक संकुलामध्ये 3 महिन्यासाठी प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यावेळेस एक दिवस एक बिल्डर असणारी व्यक्ती तिथे त्याच्या मुलाला भेटण्यासाठी म्हणून आली आणि त्यांनी विचारलं की माझा मुलगा या ठिकाणी शिकतो आहे आणि जवळपास 15 दिवस झाले त्याची माझी भेटच नाही, मी कामाच्या निमित्तानं भेटू शकलो नाही, तर मला आज त्याला भेटायचं आहे. आणि तो मुलगा आणि तो बिल्डर हे एकाच घरात राहत होते आणि ते डे स्कॉलर होता, तो अपडाऊन करत होता तो मुलगा. आणि आम्ही बराच शोधाशोध केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की या नावाचा विद्यार्थी आपल्या महाविद्यालयात नाही आहे. आणि त्यांनाही सांगता येत नव्हतं की नक्की त्यांचा मुलगा स्वतःचा कुठल्या महाविद्यालयात शिकतो, कारण त्या शैक्षणिक संकुलामध्ये 7 कॉलेजेस होते आणि ॲग्रिकल्चर, मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले ते डिग्री आणि डिप्लोमाचे क्लासेस कॉलेजेस होते. आणि दुर्दैवानं त्या पालकाला आपला मुलगा कुठल्या नक्की कॉलेजमध्ये शिकतोय हे माहीत नव्हतं. आणि त्या नावाचा विद्यार्थी आपल्या शैक्षणिक संकुलामध्ये आहे की नाही हे सांगायला सुद्धा आम्हाला जवळपास 3 तास लागले. आणि नंतर असं कळलं की तो विद्यार्थी या शैक्षणिक संकुलात नाही तर याच नावाच्या पुणे शहरातल्या दुसऱ्या एका शैक्षणिक संकुलामध्ये शिकतो. म्हणजे ही परिस्थिती आपली ऑर्गनाइज्ड आणि अनऑर्गनाइज्ड डाटा, म्हणजे आपल्याकडे जी माहिती आहे तिचं सुद्धा आपल्याकडं व्यवस्थित ऑर्गनाइज केलेलं नाही हे दाखवून देणारी परिस्थिती होती. त्यामुळं शैक्षणिक संकुलामध्ये काम करत असताना, शैक्षणिक कार्य करत असताना, ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत असताना या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या गोष्टींकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि आपला दिनक्रम, आपलं काम, वर्षभराचं काम, आपलं महिन्याचं काम, आपलं आठवड्याचं काम, आपलं दिवसाचं काम आणि आपल्या तासांचं काम याचं योग्य नियोजन करायचं असेल तर आपल्याला ऑर्गनाइज्ड होण्याच्या दिशेनं प्रयत्न करावे लागणार आहेत आणि त्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागणार आहे. ती तंत्रज्ञानाची मदत कशी घ्यायची याच्यासाठीचे काही स्पेशल टूल्स आपण या पुढच्या कार्यक्रमामध्ये चर्चेला घेणार आहोत. त्या प्रकारची लोक आपण या ठिकाणी चर्चेला आणण्याचा प्रयत्न करू आणि त्यातून कमीत कमी रिसोर्सेसमध्ये, आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या रिसोर्सेसमध्ये, ग्रामीण भागामध्ये असेल किंवा शहरी भागामध्ये असेल, आपल्या पुढच्या पिढीला चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण करून चांगल्या प्रकारचं ज्ञानदानाचं काम कसं केलं जाईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना नवीन शैक्षणिक वर्षासाठीच्या शुभेच्छा. धन्यवाद.